नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव विशाल भोरे. मी सध्या ईस्ट वेस्टमध्ये आहे. तर आज आपण आलेलो आहोत कन्नड मार्केटमध्ये बहिरगावला. तर सुटकोनचा प्लॉट बघण्यासाठी जाधव साहेबांकडं. तर तुमची थोडीशी आम्हाला परिचय करून द्या आणि ही गोल्डन कॉप व्हरायटी तुम्हाला कशी वाटली मधुमक्का ईस्ट वेस्ट सीडची, हे जरा थोडासा अनुभव आम्हाला शेअर करा. माझं नाव गणेश जाधव, राहणार बहिरगाव. हां मी मक्का लावली 2 मेला ही. हां हां मागं पण लावली ती. आता 2 मेल लावली आणि मक्का दोन्ही 2 कंस तिचे सारखे. हां हां 2 कंस आहे तिला. 2 कंस दोन्ही पण सारखे. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, हे दोन्ही जे गंस आहेत दोन्ही कंस बुट्टे सारखे आहेत. दोन्ही एक टाइम चालते. अच्छा. हां दोन्ही पण एक टाइम चालते हार्वेस्टरला. बरं. व्यापाऱ्याचं म्हणणं आहे, व्यापारी येऊन पाहून गेला हां 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 आणि व्यापाऱ्याचं म्हणणं दोन्ही पण कंस आम्ही सोबत तोडू, अच्छा. म्हणजे मागं पुढं नाही. हां 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 दोन्ही सोबत चालते त्यांना मार्केटमध्ये. म्हणजे व्यापाऱ्यांना ऍक्सेप्टन्स चांगला, दोन्ही कणसांचा दोन्ही कणस आले तरी पण. दोन्ही पण कंस चालतात. आणि त्यातल्या त्यात जर दोन्ही कांचाचे शेंड्यापर्यंत दाणे भरलेले आहे त्याचे पूर्ण. हा 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 दोन्ही कांचाचे शेंड्यापर्यंत दाणे भरलेले. म्हणजे हे बघू शकतो आपण, हे व्यापाऱ्यांच्या पलीकडं प्रोसेसिंग साठी पण एकदम सोलायला हलका आहे. दोन्ही पण कंस सारखे आहेत. त्याच्यामुळे ही व्यापाऱ्यांसाठी प्रोसेसिंग साठी दोन्ही ठिकाणी चांगला जाणारा वाण आहे ईस्ट वेस्ट सीडचा गोल्डन कॉप. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हे तुमच्या जनावरांना चारा वगैरे खायला घालता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात काय बेनिफिट आला का? त्याचं पण चारा खाऊ घातल्यामुळे फॅट पण वाढतोय गाईचा हा हा आणि दूध पण वाढतंय गाईचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं हा मधुमक्काचा चारा ईस्ट वेस्ट सीडच्या गायला खायला घातला, दुधाचा फॅट पण वाढतो. हा हा आणि दुधाला फरक पण पडतो. जवळपास गाईला जर 1 कॅरेट कुट्टी गहू घातली हा हा तर 1 लिटर दूध तिचं वाढले. वाढलंय. ओके, म्हणजे हे तुम्हाला दोन्ही साईडने फायद्यात बाहेर येते. हे तुम्ही हिरवा मक्का विकू शकता, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही चाऱ्याचंही उत्पन्न घेऊ शकता. चारा पण विकू शकतो. ओके, हेच जर ईस्ट वेस्ट सीडचं गोल्डन कॉप मधुमक्का बाकी शेतकऱ्यांना लावण्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकता? ही तर लगे मी तर म्हणतो बिंदास लावा शेतकऱ्यांनी. अच्छा. मक्का सारखी मक्का नाही दुसरी. माझ्याकडे 4 एकर प्लॉट होचे. हा 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 आता 1.5 एकर मोडाला आला, 2.5 एकरला थोडा टाइम आहे. अच्छा, आता तुम्ही हे पारंपरिक पद्धतीने बऱ्याच वर्षापासून लावताय गोल्डन कॉप. किती वर्षापासून तुम्ही हे सुटकोन गोल्डन कॉप लावताय? 6-7-8 वर्ष झाले. 8 वर्ष झाले. 8 वर्ष. 8 वर्षामध्ये तुमचा एक्सपिरियन्स असा आहे की बाबा चांगली आली तुम्हाला सगळ्या वर्षी? दुसरी मक्काच नाही. हे या मक्का शिवाय दुसरी कोणतीच मक्का नाही. अच्छा, आणि तुम्हाला एकरी उत्पन्न किती भेटतं ह्या गोल्डन कॉपचं? आता मी 4.5 किलो माझ्या हिशोबाने 9 ते 10 टन माल निघाला पाहिजे. 4.5 किलो मध्ये 9 ते 10 टन माल तुम्ही उत्पन्न काढताय. हा. अरे वा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. 10 टनापर्यंत अपेक्षा आहे माझी. अच्छा, रान. व्यापाऱ्याचं म्हणणं आहे, व्यापाऱ्याच्या म्हणल्यानुसार सांगतो मी 10 टन माल निघाला. ओके. म्हणजे व्यापारी भरपूर चक्र मारताय. हा, हा. रोज व्यापारी येतात इथे. अच्छा, बरं, ह्या मधुमक्का ईस्ट वेस्ट सीडच्या गोल्डन कॉप मधुमक्कामध्ये आणि बाकीच्या मधुमक्कामध्ये व्यापारी काय तुम्हाला रेटमध्ये फरक करतो का? किंवा ह्याच्या कंपनीत मक्का न्यायची हा हा एक्सपोर्टसाठी, हा हा तर हिचे दाणे ही लवकर घेते कंपनीवाले. अच्छा, कंपनीवाले घेते आणि व्यापारी पण लवकर उचलते बाकीच्या कंपन्या बरोबर. मक्कापेक्षा. जसं आपण आता बघितलं, हे सोलायला एकदम इझी जात आहे, त्याच्यामुळं कंपनीवाले लवकर उचलताय. अळाईचं बाकीच्या व्हरायटीपेक्षा अळाईचं कमी येईल. हा, हा, लगेच हा. कमी येईल. जी शेंडात अळाई लागती बरोबर, ही बाकीच्या कंपन्यापेक्षा लगेच कमी कमी आहे. येईल. आणि दुसरी एक गोष्ट अजून आपण एक महत्वाची म्हणजे गोल्डन कॉप मध्ये एक प्रोटेक म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आपण ऍड करून दिलेली आहे. मागच्या 4-5 वर्षापासून आपण प्रोटेक नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी ऍड करून दिली. त्याचा बेनिफिट तुम्हाला असा आहे, तुमची मक्का लावल्यापासून 20 दिवसापर्यंत जो तुम्हाला अळीचा त्रास व्हायचा पहिले, मला लावलेले नाही साहेब, आता सध्या नाहीये ना माझ्याकडे. हा अळाईच नाही, स्पेस नाही घेतलेला आहे मी ती. बरोबर, हे तुम्ही घेतलेलं आहे. स्वतः अनुभवलं पण. आणि ही प्रोटेक आता टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल म्हणजे लगेच पाहायला माझ्याकडे एवढी मक्का आहे. हा 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 एक छोटीली आहे. बर बर, अळाईच नाही, लोक परेशानी अळाई लावशील मारून. समोर मक्का आहे, गोल्डन कॉप लावली. फवारणी झालेला आहे. मग एक फवारणी नाही केलेली, ती पण पाहू शकता. अच्छा, एवढी लिहिची आता. हा हा अळाईच हा नाही हा तिला. ओके. अजून जाऊन नाही पाहिला. लावले तशी मी तिला नळ्या काल बांगल्या, हा 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 ती पण आहे पाहायला. ओके. गोल्डन कॉपर लावले मी, जवळपास पूर्ण 30 किलो बी घेतलेलं आहे हेच. अच्छा, पूर्ण बरं, ह्याच्या वजनामध्ये, एका कणसाच्या वजनामध्ये आणि बाकी दुसऱ्या अदर कणसाच्या वजनामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते का? याच्यात कसं आहे साहेब, जर कंपनीने घेतली तर ते काय करते, दाणे पूर्ण निब्बर झाले, तोडत नाही. बरोबर. जे असे खायला विकता ना, ते असे कवळ्यामध्येच घेतात. बरोबर. आणि जर हिला समजा हे जर पूर्ण निब्बर होऊन दिलं तर 500 ग्रॅम पर्यंत हिचं कणीस येतं. एका कणसाचं वजन 500 ग्रॅम भरत आहे. 500 ग्रॅम. अरे वा. 500 ग्रॅम पर्यंत कणीस येतं. फक्त ती कंपनीने जर घेतली एक्सपोर्ट साठी हा 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 तर 500 ग्रॅम पर्यंत कणीस येतं. आता थोडं काय राहतं, कवळ्यात तोडताना हा हा वजन कमी येतं. तुम्हाला काय वाटतं, बाकीच्या कणसांपेक्षा ह्याचं वजन नक्कीच जास्त भेटते तुम्हाला? नक्कीच, म्हणजे कमीत कमी 150 ग्रॅम बाकीच्या कणसापेक्षा जादा
वजन जादा घ्यायचं मला. ओके. लगे बाकीचे कणसं नेचर ठेवायचे काट्यावर आणि हे ठेवायचे. अच्छा. आणि मी हे शॅम्पल लावलेलं आहे मागं, हां हां. त्याला बाजूच्या बाकीच्या मक्कामध्ये आणि याच्यामध्ये नसून फरक होता माझा. बर. उत्पन्नामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा तफावत जाणवत असेल. नक्कीच लगेच. ओके.